खोल निळा समुद्र, खारफुटी आणि नालाच्या झाडांच्या हिरव्यागार हिरवळीमध्ये वसलेलं महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक शहर गणपतीपुळे, ज्याला लँड ऑफ गुड टाइम आणि महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं। गणपतीपुळे हे मुंबईपासून 340 किलोमीटर तर पुण्यापासून 325 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी जास्त करून टुरिस्ट बस किंवा कारने येणं पसंत करतात, परंतु जर तुम्हाला ट्रेनची जर्नी जास्त इंटरेस्टिंग वाटत असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे रत्नागिरी, जे की गणपतीपुळे पासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे। नमस्कार मित्रांनो, मी भूषण म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो। कोकण सिरीजच्या पहिल्याच दिवशी आम्ही निघालो ते म्हणजे बाप्पाचं दर्शन करण्यासाठी गणपतीपुळे मंदिरामध्ये। तर चला न थांबता करूया पहिलं बाप्पाचं दर्शन। बोला गणपती बाप्पा मोरया। गणपतीपुळे मध्ये पोहोचल्यावर या सुंदर कमानीमधूनच गणपतीपुळे मंदिराकडे जायला रस्ता आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच गणपतीपुळे संस्थानामार्फत मोफत चप्पल स्टँडची सुविधा सुद्धा उपलब्ध केलेली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी 2 द्वारपाल म्हणजे हत्तीच्या प्रतिमा आपल्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या आहेत। तसेच प्रवेशद्वारासमोरच गणपती बाप्पाचे वाहन म्हणजे मूषकराज सुद्धा विराजमान आहेत। उंदीर मामाच्या कानात सांगितलेली इच्छा बाप्पापर्यंत पोहोचते अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे, म्हणूनच इथे येणारे भाविक मूषकराजाच्या कानात आपली इच्छा सांगून पुढे जातात। मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करता डाव्या बाजूला हातपाय धुण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। आता मी सध्या उभा आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये, परंतु आज गर्दी कमी असल्यामुळे आमचं दर्शन 5 मिनिटातच होऊन जाईल। गणपतीपुळे हे मंदिर दर्शनासाठी सकाळी 5 वाजता उघडले जाते ते रात्री 9 वाजेपर्यंत उघडेच असते। ह्या मंदिरातील आरती सकाळी 5 वाजता, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7:15 आणि रात्री 7:45 वाजता होत असते। मंदिरातील आरती झाल्यानंतर महाप्रसादाची वेळ ही दुपारी 12:30 पासून 2 वाजेपर्यंत तर संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून 8:15 वाजेपर्यंत असते। आभारामध्ये प्रवेश करतानाच प्रवेशद्वारावरच भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती बाप्पाचं दर्शन करता येतं। मी सध्या गणपतीपुळे मंदिराजवळ। हे मंदिर गणपतीपुळे बीचवर लोकेटेड आहे, जे की साधारण 400 वर्ष जुनं आहे। गणपतीपुळे हे नाव गणपती आणि पुळे अर्थात वाळूच्या ढिगाऱ्यापासून बनले आहे। हे मंदिर रेड आगऱ्या खास दगडांचा वापर करून बनवलेले आहे। उंच घुमटाकृती गर्भागार आणि सभा मंडपातील नक्षीदार छप्पर डोळ्यांचं पारणं फेडतात। या मंदिरामध्ये आतमध्ये मूर्ती आहे ती स्वयंभू आहे, त्यामुळे या मंदिराला स्वयंभू गणपती मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते। वेस्टर्न कोस्टवर लोकेटेड असणाऱ्या या मंदिराला पश्चिम द्वार देवता या नावाने सुद्धा ओळखले जाते। डोंगराच्या पायथ्याशी आणि समुद्रकिनारी वसलेले हे मंदिर सर्वांना आकर्षित करणारे आहे, त्यामुळे हजारांच्या संख्येने पर्यटक या मंदिराला भेट देणे पसंत करतात। मंदिराच्या भिंतीवर जागोजागी अष्टविनायकांच्या कोरलेल्या प्रतिमांचं आपल्याला दर्शन करता येतं।
बाप्पाचं दर्शन घेतल्यावर तुम्ही गणपतीपुळे बीचवर जाऊ शकता, जो की महाराष्ट्रातील मोस्ट ब्युटिफुल बीचच्या लिस्ट मध्ये आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर बीचवर जाताना समोरच एक सुंदर नर्सरी पाहायला मिळते. हा सोनचाफा आणि ही सोनचाफ्याची फुलं 10-15 वर्ष बॉटल मध्ये राहतात. त्याचा वास वगैरे येत नाही, पण फ्रेश राहतं. बघायला गेलं तर गणपतीपुळे बीचवर बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटी करायला आहेत. पण जर तुम्हाला पाण्यामध्ये जायचं नसेल आणि बीचवरच एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही ATV बाइक राईड करू शकता, जो की एकदम सेफ आणि ऍडव्हेंचर सुद्धा आहे. बोला था इतना मत पिचल, तेरे को घर छोड़ देता हूँ. आज गाड़ी हम चलाएंगे, चल जावेला. त्यानंतर जर तुमची वॉटर स्पोर्ट करायची इच्छा असेल तर सिंगल राईड साठी जेट स्की हा बेस्ट ऑप्शन आहे, ज्याचे चार्जेस साधारण 300 रुपये पर्यंत आहे. ते जर तुम्ही ग्रुप किंवा फॅमिलीच्या सोबत ऍडव्हेंचर करायचे असेल तर यू कॅन ट्राय स्पीड बोट, बनाना राईड, बंपर राईड अशा बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत ज्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता, ज्याचे चार्जेस साधारण 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत पर पर्सन आहे. हे चार्जेस तुम्ही कोणती ऍक्टिव्हिटी करणार त्याच्यावर डिपेंड आहे. मित्रांनो, मी सध्या आहे बीचवर आणि याचे सध्या रेट काय ते त्याला जाणून घेऊया आपण यांच्याकडून. हे बीच गणपतीपुळे वॉटर स्पोर्ट आहे. जेटस्की राईड आहे, स्पीड बोट आहे, बनाना आहे, बंपर आहे, सोफा आहे आणि पॅरासिलिंग आहे. जेटस्कीचा रेट आहे सिंगल 300, डबल 500. आणि इथे लोक पर्यटक येतात, एकदम एन्जॉय करतात मस्तपैकी आणि निघून जातात. पॅरासिलिंग एका माणसाची 1000 रुपये आहे, 2 माणसांचे 1500 आहे. फक्त दोघं मोठे जात नाही, सिंगल फक्त मोठा जातो. एक मोठा आणि एक छोटा 1500 रुपये रेट आहे. नाव काय? माझं नाव जयेंद्र शिवलकर आहे. तुम्ही इथलेच राहता? इथे भंडारपुळे. हे गणपतीपुळे आहे, गणपतीपुळेच्या बाजूला भंडारपुळे आहे. धन्यवाद. ओके. ए भाई, तेरे पास एक से एक तुर्रा माए रहेंगे. मैं आदमी अलग है रे. बीचवर एन्जॉय करून आणि बाप्पाची आरती करून आम्ही पण आता सध्या आले ते मजेत बाप्पाचा महाप्रसाद घ्यायला. आरती झाल्यानंतर महाप्रसादाची वेळ ही दुपारी 12:30 पासून 2 वाजेपर्यंत तर संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून 8:15 वाजेपर्यंत असते. महाप्रसादामध्ये आम्हाला मोफत खिचडी आणि बुंदीचा प्रसाद सुद्धा दिलेला आहे. बाप्पाचा महाप्रसाद घेतल्यानंतर तुम्ही घरी नेण्यासाठी बाप्पाचा प्रसाद म्हणून लाडू घेऊन जाऊ शकता, ज्याचे चार्जेस पर बॉक्स 20 रुपये एवढे आहे. गणपतीपुळेमध्ये राहण्यासाठी बरेच सारे ऑप्शन आहेत, पण सर्वात माफक दरात आहे ते म्हणजे भक्त निवास. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमधून आपण कोकणातील काही प्रसिद्ध अशा ठिकाणांना भेट देणार आहोत. जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून गणपतीपुळेचे दर्शन आपल्याला कसे वाटले कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करून भरपूर प्रमाणात शेअर करा आणि गणपतीपुळेचे दर्शन इतरांना घेण्याची संधी द्या. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला हर हर महादेव.